जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हॅलो, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ दर्शनाताई, मला अनुभव तुमचे ऐकायचे होते. स्वामी सेवेत तुम्ही कसे आलात किंवा तुम्ही काय काय सेवा करता त्याबद्दल तुम्ही सांगा ना. हो हो, तर ऍक्च्युली मी तुम्हाला बघा ते पादुकांचं सांगितलेलंच आहे. बर. स्वामी सेवा करून मला 8 ते 9 वर्ष झाली पूर्ण. अरे वा. हा, आणि हे पादुका ह्या मला एक इन्फॉर्मेशन मिळालेली युट्यूब मार्फत. तर त्या ताईंना कॉन्टॅक्ट करून पादुका होय नाही स्टार्टिंगला मला पहिले मिळतील सांगितलं गेलं, नंतर नाही, शेवटी महाराजांनीच माझी परीक्षा बघितली. सो त्यानंतर मग होय नाहीच्या ह्याच्यामध्ये महाराजांच्याच कृपा आशीर्वादाने मागच्या वर्षी पादुका घरी आल्या 3 मार्चला. बर, म्हणजे या काही विशेष आहेत का, म्हणजे जनरली मिळत नाही वेगळं काही? हो, कारण आता अक्कलकोटच्या पादुका मला तरी नाही म्हणजे नाहीच मिळत. म्हणजे अक्कलकोटच्या दुकानातून आणायच्या की त्याच्यात वेगळं काही आहे? नाही, ऍक्च्युली त्यावेळेला बघा अक्कलकोटामध्ये जेव्हा रिनोव्हेशन केलं गेलं वटवृक्ष मंदिराचं, हो बरोबर, त्यावेळी तिकडचा जो वटवृक्ष आहे त्या फांद्या हे केल्या गेल्या, कट केल्या गेल्या. हो हो, त्यापासून त्या लोकांनी पादुका बनवल्या. हो हो हो, तिकडच्या माणसांनी म्हणजे डिसाईड सुतारांनी वगैरे केल्या. हो 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 हो, सुतारांनी. म्हणजे त्यांनी तसं हे करून पहिले मोठ्या मिळत होत्या पादुका स्टार्टिंगला. मला मिळताना छोट्या मिळालेल्या आहेत, मोठ्या नाहीयेत, त्या मीडियम साईज मध्ये आहेत, छोट्या एकदम लहान नाजूक अशा आहेत त्या पादुका. अरे वा, पण किती छान ना, स्वामींच्या वटवृक्षाच्या फांदीपासून तयार झालेल्या लाकडाच्या आहेत त्या. ग्रेट. हो हो हो, त्यापासूनच बनवलेल्या आहेत. म्हणजे महाराजांच्या सहवासातल्या ते फांद्यांच्या पासून मिळालेल्या आहेत. तर अर्थातच ते म्हणजे म्हणतात ना, त्यासाठी पण म्हणजे 1-2 वेळा मी कॉन्टॅक्ट केले होते एका ठिकाणी, पण तिथे मला अपयश आलं 2 वेळा. तिसऱ्यांदा एका ताईंबरोबर माझं कॉन्टॅक्ट झालं, तर त्या म्हणाल्या की आता भरपूर जण आहेत आणि शॉर्टेज आहे की फक्त 2च आहेत पादुका म्हणे. हो का? मिळालं तर तुमचं नशीब, नाही मिळालं तर स्वामींची इच्छा आहे असंच तुम्ही समजा. बरोबर. म्हटलं ठीक आहे. आता म्हटलं आता हे पण शिवधनुष्य म्हटलं आपण पेलूया म्हटलं. हो ना. आता काय असेल ते असेल, आपल्या नशिबाचे शेवटी फासे. मग त्यांनी नंतर मग होई नाही सांगितलं ताईंनी. नंतर तिकडून पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं की नाही म्हणून, म्हणजे तिकडे ह्याची पादुका पूजन करून देणारे गुरुजी होते, त्यांनी सांगितलं नाही म्हणून मिळतील, पण 2 मिळतील. अच्छा. नंतर मग ताईंनी मला सांगितलं की असं असं झालंय, काय करायचं. तर म्हटलं काय नाही, आता जे असेल ते एक्सेप्ट करायला तयार आहे मी. पण बघा, म्हणजे मी अर्थातच महाराजांना प्रार्थना करतच होते की आता एवढे 2 वेळा मी प्रयत्न केले, नाही आलं, ठीक आहे, ते तुमची इच्छा. पण मला असं वाटतं की तुम्ही माझ्या घरी यावं, असं नसतं व्हावं. तुमचा कृपा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनाच देत असता, तसं आम्हालाही द्या. आता भरपूर जणांना किंवा काही लकी होते त्यांना मिळाल्यातून मी एक लकी असू दे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करात म्हटलं. मी काय जास्त तुम्हाला ह्या बाबतीत त्रास देणार नाही. तर मग नंतर काही दिवसातच त्या ताईंचा फोन आला. म्हणे ताई मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का? तर म्हटलं ठीक आहे, आता मी कसला विचार करणार ना, म्हटलं करू दे त्यांना व्हिडिओ कॉल. आणि व्हिडिओ कॉल करून त्यांनी मला दाखवलं, ताई ह्या बघा म्हणे पादुका आल्या म्हणे तुमच्या. अरे वा. मला तेव्हा ना ते बघून इतकं डोळ्यात आनंद अश्रू आले की 2 मिनिटं मी त्यांना म्हणाले की थांबा, मला काही बोलता येणार नाही. तुमची परीक्षा घेतली स्वामींनी, पण तुमच्यापर्यंत आले म्हणजे ते. हो हो, त्याच्यासाठी मी इथे पण बसून म्हणजे म्हणतात ना, तेव्हा पण अश्रू गाळत होते की महाराज माझी भक्ती खरी असेल ना, मग तुम्ही या ना, माझ्या भक्तीत कुठे काय कमी पडले. आता इथपर्यंत तुम्ही हे केलेलं आहे, घोडदौड म्हणजे माझी आलेली आहे. तर फक्त म्हणतात तोंडात घास घ्यायचा आणि नाही म्हणू नका तुम्ही त्याला, असं मी रोज प्रार्थना करत होते की जवळजवळ 15 ते 20 दिवस महाराजांनी माझी परीक्षा बघितली. हो का? आणि रोज माझं सकाळ दुपार जेव्हा
मिस्टर नसायचे, घरी कोण नसायचं, महाराजांच्या फोटो पुढे बसून मी रडायचे की काय झालं महाराज, माझं काही चुकतंय का, काय का. म्हणजे आपण आईकडे जसं हट्ट करतो की मला ही वस्तू हवी, मला ही गोष्ट पाहिजे करून, तसं ते आईने. आणि मग ते त्यावेळेला काय मला माहिती नाही, पण मला असं वाटायचं की काय आता ते शेवटी महाराजांची इच्छा ना. मी हे म्हणायचे शेवटी तुमचीच इच्छा, मी माझा वेळा हट्ट करते. जसं तुम्ही आता ताई म्हणालात तसं की आपण जसं आपल्या आईकडे हट्ट करतो त्यावेळेला आपली आई आपली समजूत घालत असते, आपल्यालाही माहिती नसतं ती काय ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे की नाही मिळणार आहे. अगदी अगदी. तर मी म्हटलं ठीक आहे. मग नंतर त्यांनी व्हिडिओ कॉल केल्यानंतर मला इतकं माझा आनंद म्हणतात ना गगनात मावेनासाच झाला. आणि मग फायनली त्या आल्या मागच्या 3 मार्चला पादुका घरी कुरिअरनी. तेव्हा मग मी त्याचा सोपस्कार वगैरे सगळं व्यवस्थित ऑलरेडी त्यांनी तिथून पूजा करून पाठवलेलंच. आम्ही पण इथे आमच्या हिशोबाने पूजा, तारक मंत्र, स्वामींचा जप सगळं आम्ही केलं इकडे. जसं माझ्या परीने शक्य होती सेवा तशी तशी सेवा करत गेली. पण मग माहेरी तुमच्या आधी स्वामी सेवेत कोणी होतं का, किंवा सासरी होतं सुरुवातीला म्हणून तुम्हाला कळालं स्वामींबद्दल आणि तुम्ही सेवा सुरू केली? नाही, ऍक्च्युली माहेर माझं याचं आहे, म्हणजे आमची फॅमिली वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये जरी असलो तरी म्हणजे माझ्या आजोबांनी एक गुरु केलेले, अर्थात दत्त महाराजांना ते मानत होते. हो. सो आम्ही म्हणजे पहिल्यापासून गुरु परंपरेमध्ये पण आहोत. म्हणजे जसं वारकरी घराणं आहे, विठोबाची परंपरा आहे, बरोबर, पण त्याबरोबर हेही म्हणजे दत्त महाराजांची परंपरा होतीच. म्हणजे दत्त महाराजांना माझे आजोबा, माझे वडील मानतात. आजोबा मानायचे आणि वडील अजूनही मानतात. तो आम्ही पहिल्यापासून गुरु परंपरेत होतो. अर्थातच आता आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्या आजी म्हणजे आपल्या आजी आजोबांचे म्हणा किंवा आई वडिलांचे इष्टदेव आपल्याला पटकन आवडणार असं नसतं ना. माझं कन्व्हर्टिंग पहिले साईबाबांकडे झालं. साईबाबांचं पण मी साई चरित्र वगैरे खूप वाचलं, म्हणजे भरपूर वेळा वाचन त्यावेळेस पारायण केली लग्नाच्या अगोदर. त्याच्यानंतर गजानन महाराजांच्या पण मी सेवेत होते. हो का? आणि मी एका ठिकाणी जॉबला असताना एक म्हणतात ना एक असे म्हणजे गुरु टाईप म्हणा किंवा असं हे असं भटजी टाईप म्हणा आले आणि ते सडनली मला सांगून गेलं की तू स्वामींचं कर. अरे बापरे, कसं काय? हो, काय माहिती नाही मला ऍक्च्युली. मलाही ते आश्चर्य वाटलं की ही व्यक्ती मला इतकं ठणकून कसं सांगते, आणि हक्काने सांगितलं तू आहे ना तू स्वामींचं कर. मला माहिती तू कोणाचं करते. साईबाबांची आणि गजानन महाराजांची सेवा बघूनच तुम्हाला या मार्गात त्यांनी पुढे अपग्रेडेशन झालं थोडक्यात तुमचं. हो, तर आणि म्हणे बघ म्हणे तू आणि ह्याच मार्गात येशील. मला त्यांनी सहज प्रश्न केला की माझं ऑफिस आपणच होतं, मी रेस्टॉरंटमध्ये होते मॅनेजर म्हणून कामाला. त्यांनी सांगितलं तू म्हणे दादरच्या मठात जातेस बिकॉज गजानन महाराजांचं मठ तिथे नाहीये म्हणून तू तिथे स्वामींच्या मठात जातेस ना पाया पडायला. अरे बापरे, तुला त्यांना गुरु करायला ते काय माहिती नाही म्हणे. तू मठात तर कोणाच्या जातेस, महाराजांच्या जातेस. गजानन महाराजांचं नाहीये इथे म्हणून जवळपास. मग तू तो ऑप्शन हे करतेस, तू तुला ह्या सेवेत यायला काय प्रॉब्लेम आहे? सेवा केली काय आणि ह्यांची सेवा केली काय, एकच आहे. सुरुवातीला माझं मन काही मान्य करेना की अरे ही व्यक्ती अशी काय आली, मी त्यांना ओळखत नाही काही नाही, सडनली येऊन सांगून कसे जातात. थोडक्यात हो, परत काही दिवसांचा काळ आला, काळ मध्ये गेला, म्हणजे 1-2 महिनेच मे बी झाले असतील की परत व्यक्ती आली आमच्या रेस्टॉरंटमध्ये. आणि त्यांनी मला ना श्री स्वामी समर्थ नावाचं आपण जे हे लिहितो ना, जप लिहितो ना, ते बुकच घेऊन आले, पेन आणि बुक सगळं घेऊन आले. आणि मी शॉक झाले. हे घे म्हणे, तू ऐकशील असं मला काही वाटत नाही जोपर्यंत मी हे तुला देत नाही तोपर्यंत. त्यामुळे तू आता घे आणि तुझं तू बघ आता तुला बरोबर म्हणे महाराज मार्गात आणणार. आणि ते म्हणतात ते तसंच झालं. काही महिन्यामध्ये मला असं वाटायला लागलं की आता इथे तर हे नाहीये. ते म्हणतात जे आम्हाला सांगून गेले गृहस्थ ते म्हणतात तेही बरोबर आहे. आणि ते म्हणाले जेव्हा तू स्वामी भक्ती येशील ना तेव्हा तिथे नसणार म्हणून. हो, तू मला किती म्हणजे असं विचार करून हे केलंच नाही की बाबा आता हे गृहस्थ इथे यायला पाहिजेत, मला भेटायला पाहिजे, माझी तुझी भेट होणार नाही. हे म्हणे विधिलिखित आहे. हो, हे विधिलिखित आहे. तुला मी नाही भेटणार नंतर. तू ह्या मार्गात आलीस की तुझी माझी भेट बंद. म्हणजे तुम्हाला मार्गात आणण्यासाठीच ते आलेले होते थोडक्यात सांगायचं तर. मला कळे ना, मी म्हणायची काय हे असेच बोलतात, येतील परत उगाच काय. पण मी नंतर ना जेव्हा मला हा मार्ग म्हणजे मला असं वाटलं की चला आता स्वामींचंच आपण सेवेला सुरुवात करूया.
आणि ती केली चालू. जास्त काही सुरुवातीला माझ्याकडून व्हायचं नाही. बरोबर. कारण त्यावेळेला युट्यूब माध्यम एवढंही प्रस्तावित नव्हतं झालं की कुठल्या सेवा करायच्या, काही करायच्या. आता थोडंफार त्याच्यातून युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला गायडन्स मिळतो. बरोबर. जो काही मिळतो तो. तेव्हा ते बऱ्याच काही जणांना स्वामी समर्थ कोण होते किंवा त्यांच्या काय सेवा आहेत, काय त्यांच्यामुळे अनुभव येतात नाही, हे स्वामी माहित नव्हतं. समर्थ महाराज माहिती होते, पण सेवा काय करायच्या, कशा करायच्या याबद्दल मला अज्ञानच होतं, खरंच सांगते बरोबर मी. बरोबर. आणि मग ते म्हटल्याप्रमाणे ते तसंच झालं. मला महाराजांचं हळूहळू गोडी लागत गेली. आणि नंतर मी त्या व्यक्तींना म्हणजे त्यांना मी हे करत होते की आता तरी येतील हॉटेलमध्ये जेवायला, तरी येतील. पण ते म्हटल्याप्रमाणे त्यांची आणि माझी भेट झालीच नाही. हो ना, त्यांचा शब्द खरा झाला म्हणजे. हो, त्यांनी सांगितलं की तुझं माझा आता संबंध जास्त येणार नाही तू ह्या मार्गावर आल्यावर. मला वाटलं काहीही बोलतात. म्हटलं वय थोडेसे वयस्कर होते, अगदी जास्त वय नव्हतं, 50च्या पुढे होते. पण मला असं वाटलं नाही, काही आपण म्हणतो ना की बोलताना काहीतरी माणूस बोलून जातो रागाच्या भरात म्हणा, किंवा मी सेवेत यावं म्हणून त्यांना मनोमन अर्थात वाटत होतं म्हणून ते तसे बोलले असतील. पण ते त्यांची काय म्हणजे त्यांची आणि माझी भेट काही झालीच नाही, ते त्यांनी म्हटल्याप्रमाणे. आणि नंतर हळूहळू सेवेत आलात. मग त्याच्यामध्ये आता तुम्ही सेवा म्हणजे नक्की काय काय करता? सेवेमध्ये आपलं अर्थातच महाराजांचं आत्मा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. अगदी बरोबर. ते असतं नित्य सेवेमध्ये. तर स्वामींचं नामस्मरण ही तर सगळ्यात मी तर म्हणेन सर्वोच्च सेवा आहे. अगदी बरोबर. आणि आता परत काही आहे पादुकांच्या बाबतीत पण काही संभ्रम निर्माण झालेले. खूप काही जणांनी काही सेवा सोडून दिलेल्या. ज्यांच्याकडे पादुका होत्या त्यांना साशंका वाटलेली की अरे आता हे जे आपण ऐकतोय ते खरं आहे की खोटं आहे करून. म्हणजे नक्की अक्कलकोटच्या वृक्षाच्याच त्या आहेत की नाही असा संभ्रम निर्माण झाला का? नाही नाही नाही, तसं नव्हतं. ते महाराजांनी घातल्यात की नाही वगैरे अशा प्रकारचं. तर आपल्याला तर तेवढं तर आपल्याला ज्ञान आहे की त्या वटवृक्षापासून बनवलेल्या आहेत. तर ते महाराज कसं घालणार? महाराजांचं सानिध्यात होतं. बरोबर आहे ना. मी म्हटलं लोक काही म्हणू दे, आपण आपली सेवा करायची. मी महाराजांना सरळ म्हटलं काही कोणी कुठूनही कुठल्याही माध्यमातून बोलून दे, आपण आपलं सेवा सोडायची नाही. मला असं वाटतं मी जर तुमची सेवा करणार असेल तर काय माहितीये का, शेवटी ताई आपण किंतु परंतु आणले ना मनात की मग आपल्याला मनात निगेटिव्ह वाईब्स क्रिएट होतात. ते कशाला आणायचे? महाराज जर आपल्या सोबत असतील तर किंतु परंतु का आणावे आपण मनामध्ये? आणि बघा ना, आपण कुठल्या तीर्थक्षेत्राला जातो तर तिथून पितळी मूर्ती म्हणा किंवा काय पीओपीच्या मूर्ती म्हणा घेऊन येतो की नाही. मग त्याला तसं देवत्व आणतो, तसं ह्याला आपण का नाही आणू शकत? जर दगडाला देव पण येऊ शकतं आणि पादुका तर अर्थात महाराजांच्या सानिध्यातल्याच होत्या की. मग त्यावरती किंतु परंतु गाऊट कशाला घ्यायचं? आणि आपण घेणारे आपली तेवढी हे पण नाही, लेवल पण नाहीये, पात्रता नाहीये आपली तेवढी. आपण निस्वार्थ मनाने सेवा केली की महाराज द्यायला आहेतच. थोडासा त्रास, हे बघा सगळेजण त्रासातून जातात, त्रास कोणाला नाहीये, त्रास सगळ्यांना होतो. पण महाराज सोबत असतील ना तर तो त्रास पण आपण हसत हसत पुढे घेऊन जाऊ शकतो. अर्थात महाराजांची कृपा झाल्याशिवाय किंवा महाराज आहेत आपल्याला जेव्हा वाटू लागतं ना तेव्हा हा त्रास पण आपल्याला जसं इंजेक्शनची सुई कशी लागते तसं भास होतो आपल्याला की हा त्रास ठीक आहे, थोडासा आहे सुईसारखा, पण पुढे आपलं व्यवस्थितच होणार आहे. अच्छा, किती छान विचार आहेत तुमचे. मग तुम्हाला पादुकांच्या बाबतीत काही अनुभव आले तुम्हाला असे? हो, कारण ते जे झालं त्याच्यानंतर मला वाटतं 2 महिन्यातच महाराजांच्या डाव्या साईडच्या पादुकांवर ओम उमटलं. अरे वा. आणि माझं लक्ष नसायचं, कारण अर्थात त्या पादुका खूप डेलिकेटेड आहे, त्याला आपण जास्त भिजवू शकत नाही, पाण्याचा शिडकाव करू शकत नाही. अगदी कोरड्या कपडानेच मी त्याची पूजा करते, अष्टगंध वगैरे सगळं लावते त्याला. पण मी पूर्ण आपण त्याला असं अष्टगंधाने लेपन त्याचं करू शकत नाही. मे बी जर खराब झाल्या तर ही भीती मला जास्त वाटते. तर असंच एकदा हे केलं, म्हणजे माझं लक्ष नव्हतं. अर्थात लक्षात आणून देणारे पण माझी माऊलीच आहे. हो ना. आणि बघते तर म्हटलं हे ओम सारखं ओम म्हटलंय. मिस्टरांना बोलवलं, त्यांना असं वाटलं की ही स्वामीमय झालेली आहे. हिला जिथे तिथे माणसं आम्ही दिसत नाहीत घरातली, फक्त हिला स्वामीच दिसतायत. म्हणजे तुला आहे ना, तू म्हणे तू थोडं म्हणे हे कर, तुला ना जिकडे तिकडे महाराज दिसतायत म्हणे, तुला झालंय तू स्वामीमय वेडी झालीयस म्हणे, स्वामींचीच वेडी झालीयस तू त्या भक्तीमध्ये. बरोबर. तर मी म्हटलं जाऊ दे. मग नंतर लेक आली शाळेतून, तिलाही दाखवलं.
ती म्हणाली नाही मम्मी खरोखरच ओम उमटलंय अगं. अरे वा. तर मग म्हटलं अरे बापरे. आणि मग म्हणजे तेव्हा मी मिस्टरांना सांगायच्या आधीच माझ्या डोळ्यातून बघितल्या अश्रू चालू झालेले की म्हटलं महाराज आणि काय तुम्ही, म्हटलं मी तुम्हाला खरंच तेव्हा असं बोलले आणि तुम्ही ती खरं गोष्ट करून दाखवली, प्रचिती दिली तुम्हाला की मी आहे. हो, कारण मी महाराजांवर विश्वास ठेवलेला, बाकी काही कोणी बोलू दे. त्यावेळेला एका ताईंचाही मला फोन आलेला, त्यांनी ह्या पादुका घेतलेल्या वटवृक्षाच्या की अगं दर्शना म्हणे करायचं काय आता, तर म्हणे असं असं ऐकू आलं. मी म्हटलं कशाला घाबरता, देवाला देव पण आणण्याची हिंमत आपल्यात पाहिजे. अगदी बरोबर. आपली तेवढी भक्ती पाहिजे आणि मनापासून केली तर मला नाही वाटत की महाराज कधीच आपल्याला रिकाम्या हाती कधीच पाठवत नाहीत. हो ना. तुम्ही कुठेही जा, मठात जरी गेलो तर तिथे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्रसाद रूपी महाराज आपल्याला घेऊनच बाहेर पाठवतात. रिकाम्या हाताने कोणीही मठातून गेलं नाहीये. आपण प्रश्न जरी घेऊन गेलो तरी काही दिवसांनी काही महिन्यांनी त्याची उत्तर ही महाराजच देत असतात आपल्याला. खरंय. खूप छान. हो, अर्थात. म्हणजे एखाद्या मूर्तीमध्ये जेव्हा प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर जसे प्राण येतात तसे तुमच्या पादुकांच्या बाबतीत किंवा स्वामींच्या मूर्तीच्या बाबतीत झालंय. मग मूर्तीच्या बाबतीत पण असं काही झालं होतं का? मूर्तीच्या बाबतीत आताच मी नवीन मूर्ती आणली आहे. अच्छा. आता परत एकदा पादुकांच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे उजव्या साईडच्या आताच हार्डली 1 मंथ पूर्ण झालंय त्याला. महाराजांची एक प्रतिकृती उमटलेली आहे. मी तुम्हाला फोटो नंतर व्हॉट्सअप करते. म्हणजे पादुकांवर? हा, पादुकांवर. म्हणजे महाराजांचं फेसिंग पासून गळ्यापर्यंतचा पोर्शन उमटलेला आहे. जसं आपण एक आकृती बघा ना, आता आकृती फेमस होत चाललं. हा, स्केच काढतो, राईट. तसं आलेलं आहे. आणि तेव्हाही माझं लक्ष नव्हतं. मी आपलं रोज आरती नैवेद्य हे ते नैवेद्य दाखवला, मी नैवेद्य दाखवला आणि माझं सहज लक्ष व्यवस्थित पावलांकडे केलं. आता अर्थात ज्या वेळेला महाराजांना लक्षात आणून द्यायचं असतं त्या वेळेला महाराज बरोबर माझं ध्यान त्या गोष्टींकडे देतात वळून. बरोबर. मला कळेना काय, म्हटलं फोटो काढले, मी फोटो काढून ठेवले आणि त्यातच नंतर लेक आली माझी फोटो काढत असताना. ती शाळेतून आलेली आणि तिला असं वाटलं अरे मम्मी कुठे गेली जेवण द्यायचं सोडून. ती आली की ह्याच्यात बघायला देवघरामध्ये, तर मी फोटो काढत होते. म्हणे मम्मी आज महाराजांनी म्हणे काय प्रचिती दिली आहे तुला. तर मी म्हटलं मी काहीच बोलली नाही. तिने गॅलरी ओपन केली. ती म्हणे अगं हे तर म्हणे महाराजांचंच म्हणे स्केच आलंय की. हो का? तिला तुम्ही न सांगता समजलं? हा, मी काहीच बोलले नाही. मला बघायचं होतं हिला त्या नजरेने ती बघतीये का. बरोबर. कारण मला वेळ लागले की काय, मला भास होत आहेत की काय असं वाटत होतं, म्हणून मी काही बोलली नाही. शांतपणे तिच्या हातात मोबाईल दिला, काही कुठलंच वाक्य काढलं नाही. अच्छा. तिला डाऊट आला, मम्मी फोटो काढून ठेवते म्हणजे तिला काहीतरी वाटतंय, तिला काहीतरी झालेलं आहे किंवा काहीतरी महाराजांनी प्रचिती दिलेली आहे. ती आता कोणाकडून तरी कन्फर्म करण्याच्या बेतात आहे. आणि ती इतकी खुश झाली, म्हणे अय्या खरंच ग स्वामी आजोबा आहेत मम्मा, तू करतेस ना सेवा, तर म्हणे महाराजांना आपल्याला ना त्याचं म्हणे प्रसाद देताच असतात. आपण कोण करणार आहे, महाराज आपल्याला करून घेतात. आपली पात्रता नाहीये की मी हे केलं मी ते केलं म्हणण्या इतपत. मी तर म्हणे मी अज्ञानच आहे, मी अक्कल शून्यच आहे. मला सगळं कुठली सेवा कर आणि नको करू हे सांगणारे सुद्धा माझी स्वामी माऊलीच आहेत. हो ना. रोज पुढ्यात बसून मी हेच विचार करते. नित्यसेवा अर्थात आपण करतोच, बरोबर. काही सेवा ही मी माझ्या मनाने करते. स्वामी करवून घेत आहेत तुमच्याकडून. हो, आणि मी जास्तीत जास्त नामस्मरणावरती अर्थातच जास्तीत जास्त भर दिला जातो. त्याचबरोबर मूर्ती, आता माझ्या घरी मूर्ती पण आणलेली आहेत मी. त्या मूर्ती, छोट्या मूर्तीवरती, पितळी मूर्तीवरती मी आपलं श्री सुक्त, पुरुष सुक्त आणि पौमान सुक्त बोलून माझी जी सेवा करते मी. अभिषेक करता. हो, रोज सकाळी माझा अभिषेक असतो. खूप. त्याच्यानंतर मग माझ्या नित्य सेवेला सुरुवात होते. तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे बाबा. नाही, माझ्याकडून काही नाही शिकत. महाराज करून घेतात काही झालं तरी. आवडीने करणं हा भाग वेगळा ना. तुम्ही पण इतरांसारखं साशंग झाला असता आणि नाही बाबा याच्यात काही नाहीये खरं आणि नको करायला या पादुका पूजन, तर मग कदाचित या सगळ्या प्रचिती तुम्हालाही नसते आल्या ना. कारण काय, मला एक माहितीये, मला एक अनुभव आलेला आहे की ज्याचं कोण नाही ना त्याचे स्वामी माऊलीच आहेत. हो ना. स्वामीच आई वडील आहेत माझं आणि स्वामीच सर्वस्व आहेत. म्हणजे स्वामींना हे स्थान हे मी माझ्या लाईफ मध्ये एकदम म्हणतात ना, अर्थात सगळेजण गुरु मानतात, गुरु आहेतच स्वामी, तर आपण त्यांना सर्वोच्च स्थान देतो. पण मला असं वाटतं की आपल्या घरातल्यांचा ज्या वेळेला काही गोष्टींसाठी सपोर्ट मिळत नाहीत किंवा घरचे आपल्याला सपोर्ट करत नाहीत ना,
तर त्यावेळेला मला असं वाटतं स्वामी माऊली हेच आपलं सुख आणि दुःख ऐकणार आहेत आणि मी त्यांनाच माझं सुख दुःख सांगते. त्यामुळे मी त्या भक्तीमध्ये जास्त रममाण होऊन जाते. मी बाकी कुठलं जास्त सोशल मीडिया पण जास्त युज करत नाही. मला एवढंच माहिती माझं भलं कशात आहे, माझं भलं हे स्वामींच्या मार्गावरती जे आलेले आहे किंवा ज्या मार्गावरून मी चालत आहे त्याच्यातच जास्तीत जास्त भलं आहे. म्हणून मी मोस्ट ऑफ स्वामी अनुभव जास्त ऐकत असते अर्थातच. नाही, आणि मला तुमचं एक खूप छान वाटलं की तुम्ही हे अनुभव जे आहेत ना ते तुमच्यापुरते न ठेवता तुम्ही शेअर पण केले, तुमचा फोन नंबर पण दिला होता आणि लोकांना सुद्धा सांगितलं की ज्यांना कोणाला दर्शनाला यायचं आहे पादुकांच्या ते नक्कीच येऊ शकतात. म्हणजे जनरली असं कोणी करत नाही. काही जणांना असं वाटतं की आपल्याला आलेले अनुभव आपण जर सांगितले तर मग कदाचित ते अनुभव परत नंतर येणार नाहीत किंवा पण तेच होतं ना ताई, आपण किंतु परंतु आणला तर तिथेच आपण संपून जातो की एवढा मनाचा मोठेपणा सगळ्यांकडे असतो असा नाही. मला तुमचं ते फार विशेष वाटलं खरं. ते महाराजांकडून मिळालेलं मोठेपण आहे, माझं असं काहीच नाही. मग याच्यामुळे बरेचसे असे न ओळखणारी लोक पण तुमच्याशी कनेक्टेड झाले असतील ना? हो हो हो, घरी येत असतील, त्यांचे काय अनुभव आले तुम्हाला? हो हो, ते पण घरी येतात, दर्शन घेऊन जातात आणि नंतर जे माझं जी स्वामी फॅमिलीच म्हणेन मी हो ना, म्हणजे जितकं मला सासरच्यांकडून प्रोत्साहन दिलं जात नाही तितकं ही माझी स्वामी आई आणि माझी स्वामी फॅमिली मला प्रोत्साहित करत असते. ती कमतरता भरून काढतायत. हो, ती कमतरता. आणि खरंच सांगते, महाराज म्हणतात ना कधीच कोणाला एकटं सोडत नाहीत आणि ती खंत मी त्यांच्याकडे बोलून दाखवली आहे ना तर मला असं वाटतं स्वामी परिवारच माझा खूप वाढत आहे. अरे वा. आणि काय होतं, मला असं वाटतं की आपण एकमेकांना देवाणघेवाण केली ना विचारांची म्हणा किंवा आपण स्वामी सेवा काय करतो, मी असं नाही म्हणणार की मला खूप काय येते, मला काही येत नाही. उलट समोरच्या व्यक्तींकडून सेवेकऱ्यांकडून मी देखील शिकत असते की मी काय सेवा केली पाहिजे किंवा मी अजून ह्याच्यामध्ये काय इम्प्रूव्ह करू शकते माझ्या. हो ना. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं जर आपण समोरच्या व्यक्तीशी बोललो नाही तर आपल्याला कसं कळणार ना की कुठल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. आपणही त्या व्यक्तींचे स्वामी अनुभव ऐकायला पाहिजेत. आता बघा ना, म्हणजे आता माझ्याकडे एक फॅमिली आलेली, त्या ताई त्यांचे नातू आलेले आहे, तो 12 वर्षांचा मुलगा, खूप कौतुक करण्यासारखं आहे त्यांचं, त्या लहान मुलाचं. त्याने माझ्या घरी उंबरठा लेपन बघितलं आणि आता तो दर गुरुवारी त्याच्या आजीला सांगतोय की त्या काकींकडे जसं उंबरठा लेपन केलं ना तसं म्हणजे मी दर गुरुवारी तुला नसेल वेळ तर म्हणे आजी मी करत जाईल. काय सांगताय, म्हणजे 12 वर्षाचा मुलगा असून? हो हो, 12 वर्षाचा मुलगा. तो खूप स्वामींचे त्याच्या हिशोबाने खूप सुंदर स्केच काढतो, महाराजांची पूजाही करतो, त्याला जमेल तशी. इतकं सुंदर. त्याची आजी मला रोज ताई फोटो पाठवत असते, आज ह्या रूपातली पूजा. आणि सुंदर, असं काही नाही, खूप सुंदर पूजा करतो तो. आता काल मंगळवार होता, एकविराईचं, त्याने आईच्या रूपात महाराजांची पूजा केलेली. आज पण आईच्या रूपात महाराजांची पूजा, अर्थात आज एकादशी पण आहे, त्या स्वरूपात पण त्यांनी पूजा केलेली आहे महाराजांची सुंदरपणे. अक्षरशः म्हणजे छोट्या मुलाकडून पण शिकण्यासारखं आहे ना. हो हो हो, छोट्या मुलाकडून छान वाटलं असेल ना की. आणि मला इतकं भरून आलं त्या जेव्हा त्याच्या म्हणजे त्या काकी म्हणजे त्या आजी जेव्हा सांगत होत्या ना त्याच्या की अगं म्हणे तुझं दर्शना बघून अगं त्यांनी चालू केलं. म्हणजे आम्हाला माहिती होतं पण त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या घरी जेव्हा आम्ही आल्यावर बघितलं ना तेव्हा तो टोटली म्हणजे त्याला असं वाटलं की नाही आपण हे करूयाच म्हणून इथून. हो ना. आणि त्यांनी असं त्याच्या आजीला सांगितलं की इथे आल्यावर मला खूप पॉझिटिव्ह वाईब झाल्या, म्हणजे माझं हृदय जास्त धडकायला लागलंय. असं आजकालच्या लहान मुलांचं मराठी आपल्याला माहितीच आहे, सगळेजण इंग्लिश मिडियमला जातात, मराठी ना. हो हो, खूपच निरागस भाव. आणि इतकं तो मुलगा खूप सुंदर करतो ना, खूप छान पूजा करतो तो. त्याच्या हिशोबाने तो खूपच म्हणजे म्हणतात ना ते देवी शक्तीच आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. ते देव महाराजच त्याच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतात. मग तुम्ही अक्कलकोटला कधी गेलेला आहात स्वामींच्या दर्शनाला? हो, आताच मागच्या महिन्यात मी जाऊन आलेली आहे. तर तिथे पण म्हणजे मला सुंदर अनुभव आले. तिथे वाचन करत असताना ऍक्च्युली वटवृक्षाच्या इथे पण प्रसाद दिला जातो. मीही लाडू, प्रसादाचे लाडू घेऊन गेलेली, बेसन लाडू घेऊन गेलेली. हाच एक विचार मनात की कुठल्या आणि कुठल्या स्वरूपात स्वामी माऊली येऊन आपल्याकडून आपण त्यांना प्रसाद रूपामध्ये माऊली येऊ शकतात, आपण द्यायचं सगळ्यांना. हो, तुम्ही म्हणाला होतात काहीतरी 107 लाडू झाले आणि मग काहीतरी सांगत होता मला. हो हो, ऍक्च्युली मी युट्यूबलाच ऐकलेलं एका व्हिडिओमध्ये कुठल्या तरी ताईंचं. ते 108 लाडू करून घेऊन जातात अक्कलकोटला जाताना. अच्छा. तर
त्यांनी हे म्हणजे त्या व्हिडिओत त्यांनी हेही सांगितलेलं की 108 लाडू म्हणजे 108 करा किंवा 11 जरी केलेत ना लाडू तरी ते आपल्या हाताने वळलेले असावे. अगदी बरोबर. आपलं नशीब पालटणारे हे स्वामी आईच आहेत. हो ना. मला असं वाटलं की ठीक आहे, आता तिथे समाधी मठ पण आहे महाराजांचा आणि वटवृक्ष मंदिर पण आहे. मग आपण तिकडच्या सेवेकऱ्यांना म्हणजे आपल्या भक्तांना आपण ते वाटूया ना. त्या ह्याच्यात काय माहिती महाराज आपल्याला भेटून पण जातील कळत नकळत. हो ना. आणि स्वामी चरित्र सारामृत वाचताना काय माहिती मी असे खूप अनुभव ऐकलेले अर्थात युट्यूबच्या माध्यमातून. मलाही वाटत होतं की मलाही कुठला तरी महाराजांनी एक अनुभव द्यावा. आणि मी स्वामी चरित्राचा पाठ चालू केला. पाठ वाचन चालू असताना एक गृहस्थ आले. गोरे पान वगैरे सुंदर असं व्यवस्थित सगळं. आणि त्यांनी आम्हाला तिघांना 3 प्रॉपर वेगवेगळे बेसनाचे लाडू दिले. अरे बापरे. बघा ना, म्हणजे पूर्ण बेसनाचे लाडू. हा, हो ना. असंही नाही की प्रसाद रूपामध्ये 1 कण दिला, 1 तुकडा दिला. तिघांना 3 वेगळ्या प्रकारचे. नाही बेसनाचेच होते पण पूर्ण दिले. आता युजली आपण काय करतो, भरपूर संख्या असेल ना तर अर्थात तिथे खूप गर्दी होती. कारण लकीली माझं दर्शन गुरुवारीच झालं महाराजांचं. अरे वा वा. आणि म्हणजे ते हे होतं म्हणजे मला तो एक शॉक होतं की अरे बापरे, म्हणजे महाराज म्हटलं कुठल्या स्वरूपात येऊन जातील. मेहनतीने एवढे छान 108 लाडू करून घेऊन गेलात आणि त्यामुळे स्वामी पण आपलं मन बघतात ना कुठेतरी की तुम्ही विकतचे आणून तसंच दाखवताय की तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वतःहून करताय का हिशोब न लावता. आणि छान त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला सुद्धा तो खाऊ दिलेला आहे स्वामींनी थोडक्यात. हो तेच ना. म्हणजे मी तेच हे करत होते की मलाही काहीतरी चांगले अनुभव महाराजांनी द्यावे. कारण मी शुद्ध अंतःकरणाने गेले की काही नको महाराज, आता तुम्ही भेटलात ना मग काय तुमच्याकडे मागायचं. तुम्हाला द्यायचं तेव्हा देतच असतं की आम्हाला. खरे. मग परत तुमच्या दरबारात येऊन किती मागणार आपण. गाणगापूरला पण त्यानंतर गेला तिथे पण गुरुचरित्र. हो गाणगापूरला पण. हो गाणगा तिथे गुरुचरित्र पारायण करायला जी जागा आहे. बर. मिस्टर कधीच असं बोलत नाहीत. कोण पारायण करतो? माझे मिस्टर, माझे यजमानजी. ते कधीच असं बोलत नाही. पण त्यांनी ती जागा बघितली काय मला माहिती नाही, महाराजांची कृपा की काय म्हणजे काय. तर महाराजांनी वरदहस्तच ठेवला जणू त्यांच्या डोक्यावर. आणि त्यांच्या मुखातून निघालं की दर्शना आपण इथे पारायण करायला 2 जण येऊया. वा वा वा. अजून काय हवंय. हो. आणि मी म्हटलं मी आहे ना खूप म्हणजे ऐकून इतका आश्चर्याचा धक्का बसला मला काही सुचेना आता मी काय वर्ड काढू. हो ना. जागा बघूनच इतकी अर्थात तिथे पॉझिटिव्ह इतकं वाटतं तिथे. असं वाटत होतं त्या क्षणाला की आत्ताच चालू करावं की काय. वा. आणि त्याचं हे म्हणत अरे दर्शन तू म्हणशील किती दिवस करायचं असतं. सॉरी हा म्हणे मला हे माहिती नाही. ह्या मार्गात तू आहेस, तुला जास्त माहितीये किती दिवस थांबायचं किती दिवस नाही आणि कसं वाचायचं कुठले अध्याय. हो म्हटलं ते मी सगळे नियम तुम्हाला सांगणार, काही टेन्शन घेऊ नका. तू म्हटलं तुम्ही म्हटलंय की येऊन पारायणाला बसूया 2 जण आपण. हेही नसे थोडके म्हटलं आपण इकडचं जे काही पारायणाचे नियम आहेत ते मला माहिती ते तुम्हाला मी समजावून सांगेनच, काही हरकत नाही. आपण येऊ म्हटलं नक्की येऊ. केवढं मोठं आश्चर्य ना. पण हे म्हणजे पण नाही तो माणूस. मी म्हणजे मला असं वाटतं माझे मिस्टर मला तू कर बाई मी चाललो. पण ती व्यक्ती मला माझा स्वतःचा नवराच सांगतो की अगं मी पण येतो की पारायणाला तुझ्यासोबत. खूपच आपण 2 जण मिळून करूया. तेव्हा असं वाटलं की कुठे जे म्हणतात ना महाराज आहेत. हो ना. आणि त्यांनी त्यांना सद्बुद्धी दिली. मी तर म्हणेन सद्बुद्धीच दिली त्यांना की मी आहे तुमच्या सोबत. अगदी. आणि त्यांनी स्वामी मार्गात थोडाफार प्रमाणात का होईना यावं अशी स्वामींची खुद्द इच्छा आहे. त्याच्यामुळे महाराजांनीच त्यांच्या तोंडातून वधवून घेतलं. अच्छा अच्छा. खूप छान. तुम्ही आणि म्हणालात पण की तुम्ही जेव्हा पूजा करता तेव्हा तुमच्या म्हणजे फोटोवर किंवा मूर्तीवर जेव्हा फुलं ठेवलेली असतात किंवा आईसाहेबांच्या फ्रेमवर गजरा ठेवलेला असतो त्याचे पण काहीतरी अनुभव आहेत ना तुमचे. हो. म्हणजे मी आईसाहेब म्हणजे आमचं कुलदेव तुळजाभवानी आहे. अच्छा. माझ्याकडे छोटासा फोटो आहे त्यांचा. मी सप्तशती वाचत असताना वगैरे सप्तशती ग्रंथ सुरू असताना ही गजरा खाली आलेला आहे आईसाहेबांच्या छोट्याशा प्रतिमेवरून. याबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं होतं का दुर्गा सप्तशतीचं वाचन कसं करायचं किंवा काय. मला नाही ऍक्च्युली हे सगळं युट्यूबच्या माध्यमातून होतं. मला मार्ग दाखवणारं कोणीच नव्हतं त्यावेळेला. मी आपलाच मार्ग शोधला की म्हटलं बघूया आपण.
हो, मला थोडंसं पैशांचं, माझ्या मिस्टरांचे पैसे अडकले होते. बर. तो मला असं वाटलं की काय करणार आपण, आपल्याला मार्ग कोण दाखवणार. आणि महाराजांच्या फोटो पुढे बसले की स्वामी आई बघा असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही देखील जाणता आणि तुमच्याच घरात आम्ही आपल्या घरातले प्रॉब्लेम हे माहिती आहेत. तर तुम्हीच मार्ग दाखवा, मी काय करू, कुठली सेवा करू, मला काहीच कळत नाहीये. कारण जेव्हा आपण खूप प्रॉब्लेम मध्ये असतो त्यावेळेला आपल्याला फक्त आणि फक्त मला तरी असं गुरुच असतो एक मार्ग दाखवणारा. अगदी. आणि मला ते समजत होतं की आता कसं काय करायची सेवा, काय करू काय नको, म्हणजे डोक्यात काहीतरी कल्पना यायला पाहिजे ना आपल्याला. कोणाकडे जाणार विचारायला आपण. म्हणजे जास्त प्रमाणात पैसे अडकले होते का? हो हो, थोडे जास्तच अमाऊंट होती त्यांची. म्हणून आम्ही टेन्शन मध्ये होतो आणि अर्थात ती त्यांची ह्याची कष्टाची कमाई होती. अगदी बरोबर. म्हणजे त्यांचे एकट्यांचेच होते पैसे. हा, म्हणजे त्यांचा आणि माझ्या दिरांचा मिळून बिझनेस आहे त्यांचा. बरं. तर त्या बिझनेस मध्ये दोघांची अर्थात मेहनत होतीच. हो ना हो ना. तर ते पैसे आमचे थोडे मोठी अमाऊंट असल्यामुळे अडकलेले आणि ते मिळत नव्हते. म्हणजे 3-4 महिने झाले समोरचं पर्सन क्लायंट काही पैसे देत नव्हता. आणि आम्ही टेन्शन मध्ये आलो की अरे बापरे, ही एवढी मोठी अमाऊंट आहे आणि ती मिळायला तर पाहिजे आपल्याला. हो ना. कारण लाखांच्या आसपास ती अमाऊंट होती, म्हणून टेन्शन जास्त होतं आम्हाला. मग काय करणार मनात आलं, म्हटलं 11 मंगळवार करूया. अच्छा. 11 मंगळवारी दर मंगळवारी मी इथे महाजाजवळ घराजवळ एक मंदिर आहे आई मातेचं, खूप मोठं मंदिर आहे. तिथे सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत. आई भगवतीचं म्हणजे अर्थात नवदुर्गेचं पण तिथे मूर्ती आहे मोठी, छान सुंदर अशी. तिथे जाऊन 11 मंगळवार मी रोज खण नारळ जे काही ओटीचं सामान लागतं प्रत्येक मंगळवारी 11 मंगळवार. हो, 11 मंगळवार मी जायची तिथे ओटी भरायची आई साहेबांची. अर्थात त्यांना आई साहेब मानून मी ओटी भरायची. तिथे गजरा वगैरे सगळं न्यायची. गजरा, फळं, आपलं हे ब्लाऊज पीस म्हणजे खण नारळ जे काही ओटीचं सामान असतं ना ते सगळं घेऊन जायची. खारीक, बदाम, सगळ्या गोष्टी जे देवी आईला अभिप्रेत आहे आपल्याकडून, जसं शक्य होईल तसं ते मी घेऊन जायची. आणि म्हणजे महाराजांची आणि आईसाहेबांची कृपा 5व्या मंगळवारी मला म्हणजे मिस्टरांना मेसेज आला की तुमचे पैसे सॅटर्डे पर्यंत येत आहेत. काय सांगताय? हो, सॅटर्डे पर्यंत अकाउंटला जमा होणार. कमाल, खूपच छान ना. ज्या वेळेला समजलं त्यावेळेला म्हणजे म्हणतात ना की आता महाराजांकडे काय मागायचं. म्हणजे महाराजांना तर मी व्यथा सांगितलेली अर्थातच, आई साहेबांना देखील सांगितलेली. आणि तो दुर्गा सप्तशती 11 मंगळवारचा संकल्प करत असताना आई साहेबांच्या त्या फ्रेम म्हणजे फोटोवरून प्रतिमेवरून गजरा खाली आला. आणि हे असं एकदा नाही झालं. ह्या 11 मंगळवार मध्ये जवळजवळ आई साहेबांनी ही गोष्ट माझ्या बाबतीत म्हणजे माझं सुदैवच आहे आणि अर्थात त्यांची कृपा, त्यांचा आशीर्वाद सोबत असल्यामुळे जवळजवळ मोजल्यात भरपूर वेळा झाल्या असतील. माझं लक्ष नसतं, माझं वाचनाकडे कॉन्सन्ट्रेशन असतं. 5-6 वेळा तरी त्यांनी त्यांचे कौल दिलेले आहेत गजरा खाली आणून. क्या बात है, खूपच छान. काही नसतं, अर्थात महाराजच सगळं करून घेणार आहे. आणि ते असून दे किंवा महाराजांच्या फ्रेम वरून पण गुलाबाची फुलं म्हणा, झेंडूची फुलं, चाफ्याची फुलं, हे सारामृताचं पारायण करताना सुद्धा अर्थात महाराजांच्या इच्छेशिवाय आपण कोण हे करणारे. त्यांची इच्छा असेल तेव्हाच ते फुलं खाली यायचं. काही डोक्यात असं नसायचं. वाचन करताना आणि आपण कसं सारामृत वाचताना आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं ग्रंथाकडे असतं. अगदी बरोबर. कधी कधी पटकन लक्ष नाही तर कधी कधी जोरात आवाज यायचा फुल पडल्याचा. अरे वा. नाही बरं का, मी हे ऐकून आहे फुल पडतं किंवा गजरा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, पण ते एखाद्या वेळेस होतं, खूप दिवसातून वगैरे होतं. पण तुमच्या बाबतीत मात्र हे खूप वेळा झालेले ना. म्हणजे तुमची इतकी निस्सीम आणि निरपेक्ष आणि इतकी म्हणजे खूपच मनापासून तुम्ही सेवा करताय, त्याचं फळ आहे. नाही ते तर आहे, पण ते सगळं महाराजांच्या हातात आहे ताई. कोणाला कधी काय द्यायचं किंवा काय कधी कौल कधी द्यायचं हे सगळं महाराजच बघत असतात. आपण काही ह्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाही. किंवा आपण कितीही विचार केला, जेव्हा आपण विचार करतो किंवा कधी असा मनात विचार येतो माझ्या, त्यावेळेला महाराजांची पण इच्छा असली पाहिजे ना ते करण्यासाठी. तुमची सेवा, तुमचा भाव पण बघतात ना ते. म्हणजे या स्त्रीला माझ्याकडून काय हवंय, ही मला प्रॉपर्टी हवीये, पैसा हवाय, दागिने हवेत किंवा बाकीच्या भौतिक गोष्टी मागते त्याच्यासाठी सेवा करते, की खरोखर मनापासून एखाद्या आईसाठी एखादी मुलगी सेवा करते.
तो भाव जर तुमच्याकडे असेल तरच त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळतं ना. मला वाटतं तुमचा तसा आहे भाव. तुम्ही फार मनापासून सेवा करता. त्यांना कसं, मी त्यांना माझे आई वडीलच मानलंय. हो ना. अर्थातच. हो तुम्ही म्हणाला होता भाऊबीज किंवा रक्षाबंधनाला सुद्धा तुम्ही स्वामींकडे आधी आठवणीने जाता. हो अर्थातच. पहिले आपल्या घरातल्या स्वामींची पूजा होते आणि नंतर माझ्या घराजवळ जो मठ आहे, दोन मठ आहेत, कुठल्या मठात जायचं, जिथे आपली पावलं वळतात तिथे मी जाते. पहिले महाराजांना ओवाळते आणि मग माझे चुलत भाऊ वगैरे जे कोणी असतील ते. पण पहिला रेफरन्स हा महाराजांना असतो. त्यांना हे सांगितलं जातं की तुम्हाला बाबा जायचं असेल कुठे दुसऱ्या बहिणींकडे तर जाऊन या. मी पहिले महाराजांची आणि माझी पहिली भेट होणार, त्याच्यानंतर मग मी तुमच्याकडे येणार. नाहीतर तुम्हाला तुमचं ऑप्शन सांगितलेलं आहे, तुम्ही जा, मी नंतर येते किंवा दुसरा दिवस ठरवूया आपण, तुम्हाला वेळ नसेल तर काही हरकत नाही. पण महाराज माझ्यासाठी सगळे. भाऊबीजेला पण माझं हेच असतं. भाऊबीज मी माझ्या चुलत भावांसोबत मी नंतर सेलिब्रेट करते. पहिले सेलिब्रेशन हे महाराजांच्या मठात जाऊन होतं माझं. वा वा वा. त्यांची भेट घेतल्याशिवाय, त्यांना ओवाळल्याशिवाय मला इथे माझ्या मनाला चैन नसेल. घरात मी किती पण देवाऱ्यासमोर ओवाळून दे महाराज, मला असं वाटतं मठामध्ये पण तेवढ्या जास्तीत जास्त पॉझिटिव्ह वाईब्स ह्या आपल्याला मंदिर आणि मठामध्ये येतात. अगदी बरोबर. तुम्ही अॅनिव्हर्सरीला पण जाता मला वाटतं मंदिरात, मठात, तेव्हा पण काहीतरी पुरणपोळीचा अनुभव आहे ना तुमचा? हो हो हो. अॅनिव्हर्सरीला आता मागच्याच वर्षी अर्थात आम्ही जातोच, आमचा बर्थडे असू दे किंवा अॅनिव्हर्सरी असू दे मठामध्ये. या मागच्या वर्षी मी अॅनिव्हर्सरीला आम्ही दोघं, मिस्टर आणि मी गेलेलो. ते ऑफिसला त्यांना जायचं होतं, गडबड होती, तरी पण म्हणाले चल आपण जाऊया. मी घरातून आपल्या पुरणपोळ्या केल्या, कारण म्हटलं घरातलंच नेलेलं केव्हाही चांगलं. म्हटलं घरी पटकन केल्या पुरणपोळ्या. 7 पुरणपोळ्या घेऊन मी मठात गेलेली. अच्छा. त्या मठामध्ये मला असा आविर्भाव होता की हा जो मी काही प्रसाद आणलाय तो इकडच्या भक्तगणांना दिला जावा. आणि तिथे सगळे प्रसाद वाटतात, जे कोणी प्रसाद आणतात ना त्या मठामध्ये तो प्रसाद तिथे जिथे वाटतात त्या जागेवरती प्रसाद घेऊन जातात ते दादा. प्रसाद वाटला जातो. ते दादा तिथे उभे होते. त्यांना मी म्हटलं दादा मला पुरणपोळी हा प्रसाद नकोय, त्या स्वरूपामध्ये मला तुम्ही चाफ्याचं फुल दिलंय ना तसं एक छोटासा गजरा द्या, एक फळ म्हणून केळं महाराजांपुढे ठेवले ते द्या, पण मला पुरणपोळी नको. घरी मी म्हटलं अजूनही माझं पुरण बाकी आहे, पुरणपोळ्या करायच्या. म्हटलं मला हा प्रसाद मी एकदम निस्वार्थपणे आणला आपल्या भक्तगणांना इथे द्यायला, स्वामींच्या सेवेकऱ्यांना. मला हे नकोय, कारण मला घरी जाऊन परत तेच करायचं आणि तोच प्रसाद खायचा आहे. दादानी समजूत घातली, मी काही ऐकेना. आणि मी आपलं तारक मंत्र म्हणायला जाऊन बसले तिथे, आसन घेतलं आणि म्हटलं दादा नको, तुम्ही काही नका, तुम्ही हे दिलं खूप आहे. श्रीफळ वगैरे सगळं दादाने दिलं मला, पण ते सांगतायत तरी मी ऐकत नव्हते त्यांचं. म्हटलं दादा आता मी जाऊन ना तारक मंत्र म्हणायला बसते, आता दिलं ते प्रसाद खूप आहे. आणि मी शेवटी ऐकलं नाही, जाऊन बसले तिथे. तारक मंत्र चालू असताना तिथे मठाचं सेवा म्हणजे हे आहेत मेन, मला वाटतं ट्रस्टी आहेत त्या ताई. अच्छा. त्यांनी मला वाटतं ते बघितलं आमचं जो काही संवाद, त्यांना काही कळलं नाही. त्यांना असं वाटलं काय झालंय काय नाही विचारून येऊया. मी कदाचित त्या हिशोबाने त्या दादांना विचारायला गेल्या असतील. आणि दादांनी सांगितलं की काय कुठे, त्यांच्या दादांनी सांगितलं असेल मे बी की बाबा पुरणपोळ्या कोणी आणल्यात, काय आणल्यात. आणि अर्थात त्या घरातल्या दिसत होत्या. मे बी त्या ताई आल्या माझ्या आणि माझं तारक मंत्र चालू आहे तरी त्या माझ्याशी बोलतायत, संवाद साधतायत की अहो तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही प्रेमाने महाराजांसाठी बनवून आणलंय ना प्रसाद, मग तुम्ही हा नैवेद्य तुमच्याही घरी का नाही घेऊन जाते ताई, ते सांगा मला. मी त्यांना म्हटलं की ताई हे बघा ऍक्च्युली माझ्या घरी पण मी म्हणजे खूप असं पुरणपोळीचा केलेलंच आहे, म्हणजे बेतच आहे. महाराजांसाठी म्हणून मी पुरणपोळीचा बेत केलाय खरं तर. आम्ही एवढ्या पुरणपोळ्या खात नाही, म्हणजे भक्तगणांसाठी मी आणल्यात पुरणपोळ्या, आमच्यासाठी नाही. आणि घरी जर मी करणारच आहे ना, मग आम्ही संध्याकाळी खाऊ. नाही म्हणे असं कसं मठात आणल्यात तुम्ही थोडे. मग त्यांनी मला तोडून त्यातला अर्धा तुकडा दिला, म्हणे हे तुम्ही आणि मिस्टर आणि तुमच्या घरातले आपल्या फॅमिली मेंबर्स असतील तुम्ही नंतर शेअर करा, पण इथून रिकाम्या हाताने जायचं नाही. तर मी त्यांना सांगितलं अहो हे बघा ना माझ्या बॅगेमध्ये त्या दादांनी दिलंय, मला श्रीफळ दिलंय, केळी दिले, चाफ्याचं फूल, गजरा दिलाय, मग मी रिकाम्या हाताने नाही जाते. नाही म्हणे मग तुम्ही केलेला प्रसाद तो कोण घेऊन जाणार. आणि काय माहिती त्यावेळेला असं वाटलं, आणि कधी मला तरी नाही वाटत की कधी त्या मठात मी समोर असताना अशा कधी गोष्टी घडल्या असतील, काय माहिती नाही. काय म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्यक्ष महाराजच आले मला आशीर्वाद द्यायला. कधीच ही गोष्ट
त्या मठामध्ये आता इतरही भक्तगण आहेत सगळेच, आपण काय प्रसाद काय घरी घेऊन जात नाही ना ताई तेवढा. बरोबर बरोबर. किंवा आपल्याला असं वाटतं आपण दिलेला प्रसाद परत आपण काय खायचा. तो महाराजांच्या स्वरूपात आपल्याला फुलाच्या स्वरूपात म्हणा किंवा फळाच्या स्वरूपात म्हणा, खडी साखरेच्या रूपात म्हणा, आपण तो घेऊन जात असतो रिटर्न मध्ये. आपणच केलेला आपला प्रसाद आपण हे कन्सेप्ट ठेवतच नाही. नाही कसं आहे ना, एक तर स्वामी महाराजांना आपल्या कांद्याची भजी आणि पुरणपोळी प्रचंड आवडीची आहे. आणि एखादी आईला जर एखादा समजूतदार तिचं बाळ असेल तर ती तिच्यासाठी खाऊ वेगळा काढून ठेवते ना, तसं तुम्हाला स्वामींनी सांगितलं की आज अॅनिव्हर्सरी आहे ना तुझी, तर तू माझ्याकडून हा प्रसाद घे, म्हणून ते तुम्हाला दिलेलं असावं. हो हो. आणि मी तेच समजून मग मी त्या ताईंशी पण जास्त त्या बाबतीत काही हे केलं नाही. म्हणजे म्हणतात ना आपण संवाद त्या बाबतीत हे केला नाही. मलाही शेवटी असं वाटलं एका लेवलला जाऊन की नाही हे महाराजांचंच काहीतरी नियोजन आहे. तो म्हटलं आपण त्यांचा स्वीकार करूया. आणि त्या अक्षरशः ताई खरंच सांगते, त्यांनी कुठलीही प्लेट वगैरे आणली नाही. तिथून हा जो तुकडा आणलेला ना पुरणपोळीचा त्यांनी हातात आणलेला. आणि जसं आपण भिक्षा मागायला म्हणतात ना हात पुढे कर, तसं त्या ताई म्हणायला अहो तुमचा म्हणे हात तुम्ही पुढे करा, हात वरती घ्या. जसं आपण भिक्षा मागताना जसे हात म्हणतात ना पुढे करतो आणि त्यावेळेला आपल्याला जेव्हा देव देतो प्रसाद स्वरूपामध्ये, तो तसा काही प्रसंग मला अनुभवायला मिळाला. आणि ध्यानीमनीही नव्हतं अक्षरशः की काय महाराजांच्या समोर हे सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे महाराज तिथे त्यांचा खूप मोठा फोटो आहे त्या मठामध्ये. ध्यानीमनीच नव्हतं की अशी काही गोष्ट माझ्याही वाटायला येईल. आणि महाराज मला म्हणतात ना अॅनिव्हर्सरीचं खूप मोठं गिफ्ट दिलं त्यांनी. खूपच छान. तुमचे इतके अनुभव. यापुढे काही बाकी गोष्टी सगळ्या झिरो आहेत. महाराजांचं हे गिफ्ट माझ्यासाठी खूप म्हणजे ह्याचं आपण म्हणतात ना प्राइजलेस आहे. म्हणजे म्हणतात ना किंमतच करू शकत नाही या गिफ्टची आपण. बरोबर आहे. नाही आपल्या भोळ्या भावाचा भक्तीचाच भुकेला आहे तो देव. त्याला तुम्ही काय म्हणूयात पेढे नारळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या त्याला नको असतात. तुम्ही किती मनापासून ती गोष्ट करता तेच फक्त बघत असतो तो. आणि तुम्ही एक कणभर दिलं तरी तो मनभर तुम्हाला परत देतो. फक्त तुम्ही देता की नाही, तुम्ही त्याचं आठवणीने नामस्मरण करता की नाही आणि नित्य नियमाने करता की नाही हे फार महत्वाचं. म्हणजे मला खरंच कमाल वाटते तुमची. कारण म्हणजे नाही म्हटलं तरी मुंबई सारख्या शहरात राहून मिस्टरांचं सकाळी खाणं पिणं असेल, लेकीचं आहे, अभ्यास आहे किंवा तिचे ट्युशन्सच्या वेळा असतील ते सांभाळून तुम्ही म्हणालात पण होता की तुम्ही महाराजांशी पण छान बोलता वाटतं ना. महाराज आता मला ते पण सांगा. महाराजांशी पण मी बोलत असते. काय जे दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी होत आहेत की जसं की काही म्हणजे चांगल्या गोष्टी म्हणा, म्हणजे वाईट गोष्टी म्हणा की ज्या मला पटतायत. अक्षरशः आमचं नवरा बायकोंच्या भांडणाचं डिस्कशन पण मी महाराजांसमोर करते. महाराजांना ह्या गोष्टींवरून भांडण झालं, मला नव्हतं भांडायचं, मी माझा राग कंट्रोल करू दे. पण काय करू, काही गोष्टी अशा असतात ना की नाही कधी कधी मनाला वाईट वाटतं आणि मग जी गोष्ट नाही बोलायची ती आपण बोलून जातो. पण मी त्याची सगळी माफी फक्त आणि फक्त माझ्या माऊलींकडेच कन्फेस करते. ही सगळी चूक झाली. मी हे ना म्हटलं महाराजांना एकच सांगते, काही कोणाला मी किती वाईट वागली रूढ वागली तरी माफी ही तुमच्याचकडे नाक घासून मागणार. ते 1,00,000 वेळा नाक का नाही घासलं जाईल, ते तुमच्याच पुढे नतमस्तक होणार. ते फक्त आणि फक्त माझ्या स्वामी माऊलींपुढे. बाकी कोणाकडे मी नतमस्तक व्हावं ही मलाच माझ्या मनाला पटणार नाही. तुमच्याशिवाय मी कोणाच्या पुढेही झुकणार नाही. हो ना. तुम्ही म्हणता ना अगदी की छान आता थोडी पूजा झाली आता ब्रेक घेते, असं पण काहीतरी कॉन्व्हर्सेशन चालू असतं तुमचं महाराजांचं. कारण अर्थातच मिस्टरांचा डबा, लेकीचा टिफिन असतो. त्याच्यानंतर मिस्टरांचा टिफिन झाला की त्यांना अर्थात ते उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर ऑफकोर्स त्यांना चहा पाणी देण्याचं प्रत्येक बायकोचं कर्तव्य असतं आणि ती कर्तव्य पण मला पार पाडावी लागतात. जसं तिच्या बाबतीत करते तसं बायको म्हणून त्यांच्या बाबतीतही काही कर्तव्य पार पाडावी लागतात. मग ती सेवा सोडून जायची असेल तर महाराजांना असं पटकन कुठली गोष्ट आपण हे नाही ना करू शकत, बरोबर झटकून देऊ शकत नाही. तर अर्थात त्यासाठी महाराजांची आज्ञाही घेणं आवश्यक आहे. मी असं समजते समोर माझ्या स्वामी आई बसलेत. अच्छा. आणि आपण जसं एखाद्या व्यक्तीला सांगतो की अरे जरा थांबा ना, मी जरा ही गोष्ट करून येते माझ्या मिस्टरांना, जसं आपण आपल्या आई वडिलांना सांगतो ना, अगं आई थांब ना ग जरा, आता मी माझ्या नवऱ्याला जरा चहा पाणी देऊन तोपर्यंत तू जरा कळ काढ, मी 1 तासात येते, मी 1.5 तासात येते, जरा थांब म्हटलं. मी असं त्यांना म्हणते की महाराज आता उरलेली सेवा, उर्वरित सेवा मी 1.5 तासांनी करेन, मी 2 तासांनी करेन, मिस्टरांचा चहा पाणी करते आणि मग आपल्या सेवेमध्ये परत नंतर 1.5 तासांनी रुजू होते, तोपर्यंत आज्ञा असावी. अच्छा. तुम्ही इतकं मनापासून करत असाल तर का बरं स्वामी नसतील तुमच्या घरात सांगा.
आणि जाताना अर्थात माहेरी जाताना म्हणा किंवा इनफॅक्ट मी भाजी मार्केटमध्ये जाताना सुद्धा स्वामी आईंना सांगून जाते, स्वामी आई मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते, लेकीवर लक्ष ठेवा, 1-1.5 तास लागेल हा मला. आल्यावरती सांगते हा स्वामी आई मी आले, आज आता मी मार्केटमधून हे आणलं, आज मी ते आणलं असं. आणि मग जर काही पूजेच्या संबंधित जर काही गोष्टी असतील जसं की कापूर म्हणा, अगरबत्ती म्हणा किंवा त्यांना आवडणारं हिना अत्तर म्हणा, काहीही असू दे, गुलाबजल म्हणा, तेही सांगा महाराज तुम्हाला आज हे आणलं, हा तुम्हाला आज ते आणलं, तुमच्यासाठी बघा हे छोटंसं काहीतरी मी घेऊन आली. आणि इनफॅक्ट जेव्हा माझ्या घरी कोण स्वामी भक्त येतात तेव्हा मी सांगते अरे स्वामी आई आज हे आलेले आहेत, ह्या ताई हे दादा हे काका काकी आलेले आहेत, त्यांच्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा, त्यांनी तुम्हाला खाऊ आणलेला आहे. कोणीतरी ताई आल्या होत्या, त्यांचे पण काहीतरी प्रॉब्लेम्स होते, त्यांचंही बरं वाटू देत म्हणून तुम्ही काहीतरी प्रार्थना करत होता, तेव्हा घंटी वाजत होती असं काहीतरी सांगितलं होतं. हो हो हो, नाही ताई आहेत घाटकोपरच्या, त्यांना काहीतरी त्यांनी माझा अनुभव ऐकलेला, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, त्या म्हणाल्या मला ताई आता लगेच यायला जमणार नाही पण म्हणे माझा असा असा प्रॉब्लेम आहे. त्यांना जॉबच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे आणि त्या काही शिकलेल्या नाहीयेत दुर्दैवाने. त्यांना असं वाटत होतं की ताई मी तुमचा अनुभव ऐकला आणि मला अनुभव आणि तुमच्या सांगण्याची पद्धत एवढी आवडली, मला असं वाटतं तुम्ही स्वामींच्या जवळ आहात आणि कधी ना कधीतरी स्वामी तुमचं ऐकतील. किती छान. मला अपयश येत आहे ताई पण ठीक आहे ना, स्वामी आहेत माझ्या बरोबर, पण मला असं वाटतंय की मी तुमच्यातर्फे मी तर संवाद साधतेच आहे पण मला असं वाटतं तुमच्यातर्फे मी हा संवाद त्यांच्याशी साधावा आणि मग मला जर तुमच्या म्हणजे महाराजांच्याच आशीर्वादाने तुमच्या सांगण्यावरून नोकरी मिळाली तर किती छान होईल ताई. मला आहे त्या कामात यश येऊ दे. मला माहितीये स्वामी आज ना उद्या आणणार यश. बरोबर. तुम्ही देखील माझ्यासाठी प्रार्थना करा ताई. हो ना. तर म्हटलं नक्कीच, म्हटलं ताई बरं झालं तुम्ही सांगितलं, ठीक आहे तुम्ही इतकं छान आणि मला त्या लायक समजलात. अर्थात हे सगळं नियोजन करणारे माझे स्वामी आईच आहेत. हो मी म्हटलं नक्कीच का नाही सांगणार, म्हटलं मी सांगेन ना. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की माझी सेवा ही चालू असते, तर सकाळची आरती, संध्याकाळी कधी कधी मिस होतात माझ्या आरत्या दुर्दैवाने, मला चॉईस नसतो, पण रात्रीची शेजारती माझी शेजारती करते. शेजारती मंदिरात होते हे मी ऐकून आहे, बघितलेलं आहे, पण भक्तगण असे शेजारती करणारे मला वाटतं खूप दुर्मिळ असतील. तुम्ही त्यापैकी एक आहात. फार कमाल वाटतं. मला नाही माहिती कोण किती करतं काय करतं. मला असं वाटतं ताई मला जेवढं करता येईल ना तेवढं मी करते. हा मी एक कटाक्ष पाहिजे, आम्ही म्हणजे ज्या वेळेला नॉनव्हेज खातो त्यावेळेला महाराजांच्या जवळ जातही नाही ना, दिवा लावत त्यावेळेला ती शेजारती तेवढ्यापुरती थांबलेली असते अर्थात. आणि आपले बायकांचे जे 4 किंवा 5 दिवस हे दिवस सोडले तर मला नाही वाटत की मी शेजारती थांबवेल. हो ना. किती छान. महाराज करून घेतात किती वाजू दे. मला काम रात्रीची कामं उरकेपर्यंत 11 11:30 मी टायमिंग ठेवलेलाच नाही. महाराजांनाही माहिती, मी महाराजांना तेच सांगते प्रत्येक वेळेला मला तोच प्रॉपर टायमिंग, कारण अर्थात मंदिरांमध्ये प्रॉपर टायमिंग काही ठरवलेले असतात. बरोबर. आपण आपल्या घरामध्ये जशी आपली कामं होणार तसं आपण म्हणजे प्रॉपर रिलॅक्सेशन म्हणजे पूर्ण किचन उरकल्याशिवाय कसं जाणार ना आपण. पूर्ण किचन उरकते, कधी कधी 11, 11:30, कधी कधी 11:15 होतात. ठीक आहे, आपल्याला लगेच काय झोप येत. रात्री पण नामस्मरण करूनच झोपता. हो ना. हो हो, रात्री पण नामस्मरण करूनच झोपते. एक ताई आहेत त्यांनी मला नामस्मरणाच्या देखील सेवेत घेतलेत. हे सगळं स्वामींचंच नियोजन आहे ताई, माझा काही मोठेपणा नाही. महाराजच मला सेवेमध्ये घेतात, सेवा करायला लावतात. मला सेवा कर म्हणून काम देणारे देखील तेच आहेत. तर त्यांच्यासमोर मी एकदा बोलत होते की काय आता मला असं कोणीच नाहीये. अर्थात आई वडील सोडले तर ठीक, काही गोष्टी काही जणांना पटत नाही, काही नाही. बरोबर. तर मग काही म्हणजे माझ्या इथे सासरच्यांकडून त्या गोष्टींना ते सेवेत आहेत पण त्यांना असं कधी कौतुक नाही किंवा त्यांनी सपोर्ट त्यांनी मला करावं असं त्यांना कधी स्वतःहून वाटत नाही. मला असं वाटतं की ठीक आहे आपल्याला स्वामी आई तर आहेत आपलं ऐकायला. बरोबर. काय दुःख काय आणि ते कोणाच्या आणि कोणाच्या मार्फत आपल्याला सांगत असतात माझं काय चुकतंय काय नाही. आणि मी त्यांना फोटो पुढे बसून मूर्ती पुढे बसून हेच सांगते स्वामी आई माझं जर काय चुकलं तर तुम्ही कोणाच्या आणि कोणाच्या मार्फत या, मला सांगा माझ्या सेवेत काय चुका होत आहेत, मी त्या बरोबर करण्याचा प्रयत्न करणार आणि त्या बरोबर करणार मी. हो ना. फक्त मला मार्गदर्शन करा की बाबा बाई तुझं हे चुकतंय, बाई तुझं ते चुकतंय. सगळं करण्याची अक्कल ती तुम्ही त्या व्यक्तींना द्या आणि अर्थात त्याच्यानंतर मलाही द्या माझं चुकतंय तर. हो खरंय खरंय. मला आपण काय पूर्ण माणूस काय परिपूर्ण नसतो, आपल्याला कुठेतरी कमी असतेच ना.
खरंय खरंय. कुठेतरी आपल्याला कमी ठेवलेलंच आहे. तर मला असं वाटतं माझी फॅमिली स्वामी फॅमिली आहे. मग ते कोणी पण असू दे. आता सगळ्या ताईंचे फोन येतात की असं झालं, आणि असं नाही की फक्त आम्ही प्रॉब्लेम वरून बोलतो, आम्ही स्वामी सेवेवरून पण खूप बोलत असतो. हो हो हो. स्वामी अनुभव आहे. आणि म्हणजे मी तुम्हाला प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये, तुम्ही मला प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये, फोटोवरून सुद्धा आपण एकमेकींना ओळखत नाही, पण आपण इतक्या छान गेले 2-3 दिवस 2-2 तास गप्पा मारतोय. म्हणजे मला सुद्धा खूप विशेष वाटलं की काय आपलं कनेक्शन असेल. स्वामींनी आपल्याला काय, मला असं वाटतं स्वामींबद्दल ताई आपण बोलू तेवढं कमीच आहे, नाही का? तुम्हालाही तो अनुभव आलाच असेल, म्हणजे काय बोलू आणि काय नको. आणि मला असं वाटतं जर स्वामी सेवेकरी मला, आणि सेवेकरी मी का उल्लेख करते की मी असं एका ठिकाणी ऐकलेलं आहे, एका मला वाटतं ह्याच्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून का काय, मला तर प्रॉपर ते आठवत नाहीये, की स्वामी भक्त हे कोणाला म्हणावं. तर स्वामी भक्त हे सोळप्पा महाराज आणि बाळप्पा महाराज यांना म्हणावं. आपण हे सेवेकरी आहोत. खरे खरे. आपली तेवढी त्या दोघांची इतकी आपली पात्रता नाहीये. कसं बोलला. म्हणून मी हे स्वामी सेवेकरीच उल्लेख करते. तुम्हाला वाटेल ताई मगाचपासून स्वामी भक्त का नाही बोलत आहे, कारण मी एका ऐकलेलं आहे ही गोष्ट. कुठे मला वाटतं युट्यूबच्या माध्यमातूनच मे बी ही ऐकले असावी. बरोबर आहे, ते खरोखरच आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण भक्त हे ते दोघंच होते हो. आपली पात्रताच नाहीये कोणाची भक्त म्हणून घेण्या इतपत. तेवढी आपण भक्ती उच्च प्रतीची करू शकतो का, हा मला देखील प्रश्न पडतो. नाही, आणि उत्तर कधी कधी नाहीच येतं, कारण त्यांची भक्ती ही खूपच परमोच्च एकदम वेगळ्याच स्वरूपातली आहे. आणि अर्थातच करून घेणार त्यावेळी देखील माऊलीच होते त्यांच्याकडून. हो ना हो ना. आणि त्यांच्याकडे तेवढे पेशन्स आहेत. आजच्या काळात आजच्या माणसांमध्ये तेवढे पेशन्स आहेत का आपल्याकडे? तर नाही. आपल्याला असं वाटतं की महाराजांनी पटकन रिझल्ट द्यावे, इन्स्टंट रिझल्ट द्यावे. आता बघा ना, मी अनुभव आहेत ते काही जण महाराजांना सेवा सोडून देतात. का सेवा सोडून द्यायची? मला असं वाटतं प्रश्न करणारे पण तेच आहेत आणि उत्तर देणारे देखील तेच आहेत. अगदी बरोबर. हो. आणि त्याच्यात जर आपण सेवा सोडली तर काय अर्थ आहे मग आपलं सेवेकरी बनण्याला? बरोबर आहे ना. कधीतरी तुम्ही स्वामींसाठी पण सेवा करावी, मला असं वाटतं निरपेक्षपणे, की स्वामी तुम्ही खूप दमत असाल सगळ्यांचं एवढी सगळी काळजी करून, तर तुम्ही विश्रांती घ्या, तुमच्यासाठी म्हणून मी हे नामस्मरण करते, हा भाव सुद्धा ठेवावा. हो, केव्हाही. आणि मला असं वाटतं की माझ्या स्वामी परिवारातील कोणाला जर गरज असेल आणि त्यांनी जर मला प्रॉब्लेम सांगितले तर रात्रीचे बसून मी त्यांच्यासाठी फक्त नामस्मरण करते. आता जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की त्या ताईंसाठी मी रात्री बसून नामस्मरण केलं. हो ना. माझ्या ह्याच्यात काही स्वार्थ आहे? काहीच स्वार्थ नाही. अगदी अगदी. एका काकींनी पण मला सांगितलेलं, त्यांच्या मिस्टरांची तब्येत थोडीस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, त्यामुळे आम्हाला अगं सुयर आहे तर तू करशील तुमच्या वतीने नामस्मरण? म्हटलं हो ना, का नाही करणार. आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तू महाराजांच्या म्हणे तुझं घर अगं पवित्र स्थान आहे, तुझ्या घरी वटवृक्षाच्या पादुका आहेत, माझ्यासाठी साकडं घालशील का स्वामींना? म्हटलं तुम्ही मला या लायक समजलं. वा. हे सगळं करून घेणारे स्वामीच आहेत आणि माझी पात्रता ही महाराजांपुढे काहीच नाहीये. तुम्ही जेवढा विश्वास दाखवलात ना तेवढ्याच विश्वासाने तेवढ्याच आत्मीयतेने ना मी गुरु माऊलींना हाक मारणार, म्हणजे स्वामींना. मला वाटतं स्वामी तुमच्या आयुष्यात, स्वामी हे दर्शनाच्या आयुष्यात येण्याआधीची दर्शना आणि नंतरची दर्शना याच्यात कमालीचा फरक झालेला दिसतोय मला तरी. आणि ते काय होतं माहितीये का, मी धार्मिकतेच्या वेळेला धार्मिकच पूर्णतः बनवून जाते. नाही असं नाहीये. ते सगळं करून घेणारे तेच आहेत, म्हणजे स्वामी महाराजच आहेत. हो ना. आणि जेव्हा मला माझ्या फॅमिलीसाठी वेळ द्यायचा असतो त्यावेळेची दर्शन ही टोटली वेगळी असते. म्हणजे ते पण लोक इमॅजिन करत नाही तुम्हाला की दर्शन स्वामी सेवा करते, ओ माय गॉड असं असतं त्यांचं. आणि आता बदललेली दर्शन, ते जमलं पाहिजे. ते करण्यासाठी म्हणतात ना, ते सगळं महाराजच करून घेतात आपल्याकडून. म्हणजे मला असं, मी काय स्वतःला अशी मोठी उपमा देणार नाही, पण पाण्याचा कलर पाणी कसं असतं, कुठल्याही कलर मध्ये त्या कलरचं तो होऊन जातं. बरोबर. मलाही थोडंफार त्या लायक बनवलंय, जास्त नाही म्हणणार मी. तेवढ्या पात्रतेचं निश्चित थोडंफार महाराज माझ्याकडून करून घेतात. इनफॅक्ट माझे मिस्टर पण क्वेश्चन मार्क मध्ये असतात की तू भक्ती करणारी दर्शना वेगळी आहे, त्याच्यानंतर म्हणजे फॅमिली वाल्यांसोबत वागणारी दर्शना टोटली वेगळी आहे. वा वा वा. हे कसं जमतं तुला? म्हटलं महाराज करून घेतात. आणि मला असं वाटतं कुठलीही गोष्ट मला जेव्हा महाराजांची सेवा करायची आहे, म्हणजे मग ती कुठलीही असू दे, म्हणजे जसं की संकल्पवाली असू दे किंवा विदाऊट संकल्पवाली असू दे,
स्वामी फॅमिली मधल्या सेवेकरांच्यासाठी केलेली सेवा असू दे. मला फक्त एवढंच माहिती की मला महाराज म्हणजे महाराजच पाहिजेत, मग दुसरं कोणी नको, दुसरं कोणी एंटर करू पण नाहीये. मी त्यांनाच वेळ देणार आणि मला माहितीये मी ह्यांना हा वेळ द्यायचा ना, मग देणारच, का नको देऊ, देणार. मला माहितीये मला 21 दिवस, मला 51 दिवस मला स्वामी आईंना द्यायचे, तर मी दुसरे कुठेच नाही बघणार ना. हो ना. किती पण मला प्रलोभन तुम्ही दाखवा, मला कितीही सांगा आम्ही हे खाऊ आम्ही ते खाऊ, ठीक आहे, तुम्हाला आवडतं तुम्ही खा, तुम्हाला मी मना नाही करत आहे, पण मला माझी बंधनं मी घातले तर मी संकल्पयुक्त सेवा करतेय. मला असं वाटतं त्यावेळेला निगेटिव्ह शक्ती पण आसपास फिरत असतात आणि तीही आपली परीक्षा असते की त्या मोहाला बळी पडायचं की परमार्थाकडे जायचं. त्यावेळेला मला फक्त आणि फक्त परमार्थच दिसतो. किती छान. नाही तुमचे अजूनही अनुभव आहेत ना, आणखीन काही अनुभव आहेत ते नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण घेऊया. मी तुम्हाला पुन्हा कॉल करेन आणि थँक्यू सो मच. नक्कीच काय जास्त बोलली असेल तर ताई नाही, खूप छान बोलला. माझ्याकडून काहीच नाही, महाराजांबद्दल ताई जेवढं बोलू तेवढं खूप कमी आहे असं मला वाटतं. तुमच्या ह्या व्हिडिओची सुद्धा पारायण केली पाहिजे, इतकं तुमच्याकडून छान शिकण्यासारखं आहे. नाही तेवढं माझी पात्रता अजिबात नाहीये, कारण ते महाराजच आहे सगळं करून घेणार. पारायण विरायण करण्यात पण मी काही मोठी नाहीये. फक्त ते समोर, आताही ते माझ्या समोरच आहेत, त्यांनाही स्मरून मी इथे बसून तुमच्याशी बोलते. शरणागत भाव खूप महत्वाचा आहे, सातत्य आणि प्रचंड मनापासून प्रेमाने केलेली सेवा. शरणागत का, कारण आपण वर जाताना ताई काहीच घेऊन जाणार नाही, आपली माती राहणार आहे इथे, मातीत आपण मिसळणार. तर गर्व कुठला करायचा, आणि माऊलींपुढे म्हणा किंवा इतर सेवेकऱ्यांपुढे म्हणा, काय आपण महाराजांपुढे काहीच नाही आहोत, तो गर्व तो कुठला करायचा. श्रीमंतीचा गर्व तर मी तर म्हणे करूच नाही. हो ना. छान आहे, चालेल, मी करेन फोन तुम्हाला. हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.